शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय महादेव महादेव शाबाश. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आत्ता आलो आहे किल्ले हडसरला. आपला दुर्गोत्सवचा एक 5वा किल्ला. या अगोदर आपले 4 किल्ले झालेत, एक मला मिस झाला तर तुम्हाला करता नाही आला काही कारणांमुळे. तर हा माझा ॲक्च्युली तसा 4था किल्ला आहे. याच्या अगोदर आपण 3 व्हिडिओज पोस्ट केले आहेत, त्यांना तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला, त्याबद्दल थँक्यू. आणि आता आपण स्टार्ट केली ट्रेक जी हडसर किल्ल्याची आहे. हडसर किल्ला जो आहे तो मुख्यतः जुन्नरमध्येच येतो. जुन्नरमध्ये हडसर म्हणून एक गाव आहे, तर या गावाच्या इथेच हा एक किल्ला आहे. तुम्हाला यायचं असेल तर जुन्नरमध्ये तुम्ही येऊ शकता आणि इथून तुम्ही हडसर किल्ला सर करू शकता. खूप छान किल्ला आहे. किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की या किल्ल्याचा जो महादरवाजा आहे तो महादरवाजा कातळात कोरलेला आहे. तर आपण हा जो महादरवाजा कसा आहे, कसा कोरला आहे, याचं अजून बाकीचे जे काही गोष्टी असतील या नक्कीच पुढे बघू. आज आपल्यासोबत माननीय खोतसर आहेत, त्यामुळे आज आपल्याला नक्कीच एक मस्त असा इतिहास ऐकायला भेटणार आहे. जसा की आपण पहिल्या किल्ल्यावर ऐकला होता, शिवनेरीवर शिवजन्म त्यांच्याकडून ऐकला होता आपण, तर तसाच काहीसा आज अनुभव आपल्याला बघायला मिळेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. आता आम्हाला कळून गेला की 1 तास लेट आहे. जेव्हा असं कराल ना तेव्हा आम्ही 1 तास लवकर येणार. नाही ना, असं नाही होणार. आम्ही निघतोच बरोबर. आम्ही 4 वाजता निघतो, 4 सव्वा 4. आम्ही इकडे निघतो टाकणमधून. मग टाकण म्हणतोय आज निघतो. आम्ही तिकडे जाऊ. मग फोन करायचा. हां नाही यांची बस निघाला ना, आम्ही पिकअप निघालो, मग आम्ही लगेच मूव करतो गाडी. हे चाकणला असतात तर आम्ही नारायणगावला असतो. नारायणगावात म्हणजे काय नाश्ता करून मग पुढं आता प्रत्येक किल्ल्याला मेट असते असं नाही. त्या किल्ल्याची भौगोलिक रचना कशी आहे याच्यावर डिपेंड असते की तिथं ती असेल नसेल. ठीक आहे. तर आता या गडाला आपल्याला या ठिकाणी मेटा पाहायला भेटते. मेट म्हणजे नेमकं काय? तर पहिली गोष्ट, आता आपण इथून टर्न मारलो होतं, निरीक्षण कोणी केलं बघा, तिथं 3 एक दगड होती व्यवस्थित, म्हणजे जरा घडीव दगड आहे. इथं सुद्धा एक दगड दिसतोय. ठीक आहे. तर मग आता एक असं स्ट्रक्चर आहे थोडक्यात की जिथून आता वरती किल्ला आहे आणि खाली आता समजा खालचा मुलूक आहे आणि हे मध्यावरती आहे किल्ल्याच्या. तर मग मध्यावरती ही जागा आहे आणि इथं काही लोक असायची जे कंटिन्यू इथं थांबायचे. त्यांना आजचे जे मिटकरी वगैरे नाव आहेत ती लोक कदाचित इथं असतील किंवा त्याच नावावरून त्यांना ती नाव पुढं पडली असतील. तर यांचं काम काय असतं, खालून येणारा शत्रू म्हणा किंवा खालची जी काही ज्या कुठल्या गोष्टी घडत असतील आणि वरती जे किल्ला आहे त्यांच्यामधला जो दुवा असतो त्यांचं काम हे असतं, मेटकराचं काम असतं. म्हणजे समजा एखादा शत्रू आलाय, लगेच तातडीची इन्फॉर्मेशन वरती पाठवणं किंवा प्रायमरी जे काही प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे वरती सूचना पाठवणं हे त्यांचं काम असतं. मग त्याच्यामुळं ज्या ठिकाणी भौगोलिक रचना आहे, जिथं बांधता येणं शक्य आहे, त्या किल्ल्याचं काय महत्त्व आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तिथं ज्या ठिकाणी शक्य आहे किंवा ती सपाटी महाराजांच्या काळात मेट म्हणून वापरली गेली आहे संरक्षण प्रणालीमध्ये. पहिली संरक्षण प्रणालीचा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे गड पायथ्याच्या चौक्या. आता तिथला एक ते दीपमाळ छोटीशी जी होती ना झाडाखाली, ती गायब झाली आहे. तिथं ॲक्च्युली त्या गस्तीच्या चौक्याची रूम आहे, ती गस्तीच्या चौकीची. मग गस्तीची चौक नंतर ती गस्तीची चौक जर फोडली गनिमाने तर गड सावध करायला किंवा पहिला अटॅक झेलणारा 2 नंबरचा अटॅक झेलणारा हे मेटकरी आहेत. मेटकरी, मेटे, मिटकरी ही जी नावं आहेत ही नावं तीच आहेत
ज्यांनी त्या काळामध्ये स्वराज्यामध्ये या ड्युटीज केलेल्या आहेत. त्यांचं ओरिजिनल आडनावं वेगळे असणार आहेत, पण हे इथल्या कामाच्या पद्धतीमुळे ती नावं त्यांची पडलेली आहे. तर ही चौकोन रूम सारखी रूम आहे आणि आपल्या मावळ्यांना थोडीशी मूवमेंट करता येईल यासाठी कदाचित याच्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे आता मेटा शिल्लकच नाही आहेत कुठल्याच गडाला, फक्त स्पष्ट चौथरा आणि थोडीशी भिंत उभारलेली ही आपल्याला धुळ्याचा लळिंग किल्ला, त्या लळिंगच्या किल्ल्याच्या 2 ज्या मेटा आहेत त्याच्यापैकी एका मेटेवर जरा निम्म्यापर्यंत बांधकाम दिसतंय आणि तिथं असं वाटतंय की तिथे जंग्या असावी. आता तो एक रेफरन्स सहज आठवला, मगाशी चर्चा चालू होती राधा माधवविलास चंपू आणि पर्णाल पर्वत ग्रहण आख्यान हे दोन्ही जयराम पिंडेंनीच लिहिलेले. पण राधा माधवविलास चंपू मध्ये शहाजी महाराजांच्या ताब्यात कोणता एरिया होता त्याचा उल्लेख आहे आणि त्या उल्लेखामध्ये हा पर्वतगड हडसर हा शहाजी महाराजांच्या ताब्यात आहे, म्हणजे निजामशाहीत असताना. म्हणजे महाराज छत्रपती शिवरायांनी टार्गेट अगोदर कोणतं केलेलं आहे हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मुलगा कसा चालतोय याचा एक सबळ पुरावा आपल्याला अशा याच्यामधनं मिळतो. कोण रे रायाजी? जय ॲडव्हान्स्ड इंजिनिअरिंग ज्याला म्हणतो आपण त्याचा नमुना म्हणजे हा स्पॉट आहे. आता हा स्पॉट कसा आहे त्याचं स्थापत्य काय ते थोडक्यात जाणून घेऊया. या पायऱ्या त्या तटापासून इथपर्यंत आणलेल्या आहेत, त्या पायऱ्या इथे संपतायत. म्हणजे हा दगड हा इकडचा ढासळलेला इथे स्टॉप झालाय, या पायऱ्या आहेत. आणि या पायऱ्या बांधत आणताना त्या कशा आणल्यात, तुम्ही वर चढताना जरी थकलेला असाल तरी सुद्धा बारकाईने लक्ष द्या की दोन्हीकडेचे 2 दगड जे आहेत ते अंगच्या कातळामध्ये इंटरलॉक केलेत, म्हणजे घुसवलेत त्याच्यामध्ये आणि त्याच्या आधारे बाकीची दगडं त्यांनी फिक्स केलेली आहेत. ठीक आहे. आता हे करण्यासाठी ही घळई आहे, व्ही शेपची दरी आहे ही, जिथनं पाणी उतरतंय, गडावरचं सगळ्यात जास्त प्रमाणात उतरणारं पाणी आणि त्याच पाण्याच्या मार्गावर राजमार्गाच्या वाटा या बहुतांश गडाच्या बनलेल्या आहेत. कारण वेगळ्या पद्धतीने साफ करण्याची गरज नाही, तिथे मेहनत वाचली आहे आणि पाणी जातंय म्हणजे माणूस तिथनं जाऊ शकणार आहे. या पद्धतीने तो मार्ग निवडला, राजमार्ग. मग त्या पायऱ्या बांधण्यासाठी त्यांना अगोदर काय करावं लागलेलं आहे की खडी किंवा मलबा त्याच्यामध्ये टाकून तो प्लेन करावं लागलेलं. ही दरी जिथपर्यंत त्यांना पायऱ्या करायच्या आहेत त्या लेवलपर्यंत त्यांना प्लेन करावं लागलं असेल. जसं फरशी टाकताना आपण अगोदर खाली वाळू जे काही असेल त्यांनी प्लेन करून घेतो, राईट. मग ते प्लेन केल्यानंतर मग त्यांनी ही दगडं या घडीव तोडी ज्या आहेत त्या बसवलेल्या आहेत त्याप्रमाणे इंटरलॉक करून, राईट. पण त्या इंटरलॉक करून जरी असल्या तरी वरच्या पायरीचा लोड कुठे येणार आहे, खालच्या पायरीवर. त्याच्या खालच्या पायरीचा असा उतरत हा शेवटच्या पायरीवरचा लोड किती असणार आहे. आणि हा सगळा लोड बिअर करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था त्या काळात जेव्हा गडाची निर्मिती झाली त्या काळात वापरली गेलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला येताना त्या खाचा दिसतायत का ते विचारलं. कोणाकोणाला दिसल्या त्या? ओके. तर त्या ज्या खाचा आहेत त्या खाचा म्हणजे तिथून जे सुरू झालंय ते कावेरी जिथे उभी आहे तिथपर्यंत हा हाफ कर्व असलेला बुरुज होता. त्या बुरुजाच्या बांधकाम करण्यासाठी इंटरलॉक दगड करण्यासाठी, कारण त्या दगडाची स्टॅबिलिटी वाढेल या कारणासाठी मूळच्या कातळामध्ये खाच मारलेली खाच आणि त्याच्यामध्ये शिसा ओतून दगड अडकवला आणि त्याच्या पद्धतीने इंटरलॉक करून त्या तटबंदीचं बुरुजाच्या तटबंदीचं काम झालं. आणि ते बुरुजाच्या तटबंदीचं काम झाल्यानंतर हे सगळं फिलिंग झालं. हे फिलिंग हा अख्खा बुरुज मग इतका मोठा डोलारा का उभा करावा लागला तर हा अख्खा लोड जो आहे
तो लोड बिअर करण्यासाठी म्हणून तो बुरुज दिला गेलेला आहे. तो बुरुज त्यावेळेस बांधकामामध्ये जर नसता तर आज तुम्ही आम्ही बसलो या पायऱ्यांवर तर बसायला सुद्धा त्या पायऱ्या शिल्लक नसत्या. आता त्याला शेकडो वर्ष झाली आहे तरी आपल्याला पायऱ्या त्यातल्या त्यात चांगल्या अवस्थेत दिसत आहेत. आता बुरुज बिचारा ढासळलाय ठीक आहे, पण त्या बुरुजाने त्याचं काम मात्र केलेलं आहे आणि त्याचं काम करून तो धारातीर्थी पडलेला आहे. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. महादेव महादेव. शाबास. टेल चेंज झाली माझ्या मागे कोणी थांबत नाही. पार्वती पतये हर हर महादेव. पार्वती पतये हर हर चला डेंजर आहे. मला बाहेरच नाही तोडून टाकले त्यांनी तुटले असतील. किल्ला कुठं बांधावा इथनं सुरुवात होते गोष्ट. तर किल्ला बांधताना एखादा सुट्टा डोंगर बघावा. सुट्टा म्हणजे काय, याच्या आजूबाजूला कुठले डोंगर असता कामा नाही किंवा असले तर लांब असावेत. तर मग हे झालं प्रायमरी. दुसरी काय, जर समजा शेजारी एखादा डोंगर आहे तर त्यानंतर म्हणलं की तुम्ही काय करा, तो डोंगर फोडून टाका ठीक आहे, आणि मग तुमच्या सुट्ट्या राहिलेल्या डोंगरावर किल्ला बांधा. तो शेजारचा डोंगर जर फोडला असला तर ही जागा आपण सोडली तर आपली सुरक्षितता धोक्यात येते. तर मग त्यामुळं तो पण एरिया ह्या किल्ल्याला कनेक्टिव्ह असावा म्हणून हा एक थोडक्यात ब्रिजच निर्माण केलाय. हा जो समोर तुम्हाला दिसतोय हा म्हणजे ही कनेक्टिव्हिटी सगळी निर्माण केली. त्याच्यामुळं तिकडचा जो डोंगर आहे तिथे काय वास्तू बांधल्या, खालची मेटा आल्या, हे सगळं ह्या डोंगराच्या ह्या परिसराच्या अंडर आलं. त्याच्यामुळे तो सगळा परिसर त्या बाजूचा तिकडून येणारा कुठला शत्रू जे काय सगळं असेल ते काय आलं त्या तिकडच्या बाजूच्या सुरक्षेच्या यंत्रणेच्या अंडर सगळं आलं. त्याच्यामुळं सुरक्षा काय झाली अजून असं समजा हा तुम्ही बांधलाच नसता तर मग तिकडे एखादा शत्रू वरती येऊन तुमच्यावर तोफा टाकायला सहज मोकळा होऊ शकतो. कारण तिथून वरती चढून यायला, आक्रमण करायला सिक्युरिटी काय वरती तुमची तुटते. मग ह्या ब्रिज बांधल्यामुळं, कनेक्टिव्हिटी केल्यामुळं हे सगळं झालं एकत्र आलं आणि तुम्हाला सगळी सिक्युरिटी सिस्टीम अख्ख्या गडावरती जी काय राबवायची तुम्हाला ती राबवता आली. तोफ म्हणजे काय ते थोडंसं समजून घ्या. तोफेचे प्रकार किती? दोन. अगदी बरोबर. एक बांगडी आणि दुसरी पोती होतो. बांगडी म्हणजे नेमकं काय प्रकार आहे बरं हा? म्हणजे बांगडीच्या स्वरूपामध्ये वेगवेगळे असे लेअर तयार केलेले असतात आणि मध्ये ना म्हणजे जी गडावर कॅरी करणं मुश्किल आहे जे साहित्य, मग ती अवजड जास्त वजनाची असेल तर मग ती गडावर एक संघ आणणं अतिशय अवघड. म्हणून मग त्याच्या बांगड्या साधारणतः एवढ्या रुंदीच्या अशा त्या बांगड्या गडावर आणायच्या आणि मग त्या जॉईन करायच्या. मग ती बांगडी म्हणजे रुंदी जर त्याची एवढी असेल तर त्याची जाडी सुद्धा एवढी असते. कारण तोफेचा गोळा
जेव्हा इथनं बत्ती, इथे एक होल आहे, प्रत्येक याला होल आहे, ती इथनं वात बाहेर काढलेली असायची आणि ती वात इथपर्यंत निम्म्यापर्यंत, हे कशासाठी, ती वात पेटवली की ती हळूहळू ती जी दारू आहे ठासलेली त्या दारूपर्यंत पोहोचणार आहे आणि मग तिथे तो गॅस तयार होऊन आणि मग तो तोफेचा गोळा त्या गॅसेसमुळे लोटला जाणार आहे. तो लोटला जात असताना त्याचं जे बॅरल आहे, आतमधलं होल आहे, त्या बॅरलमध्येही काही काही तोफांना सर्क्युलेटरी मुवमेंट त्याला मिळेल अशी एक इंटरनल त्याची रचना केलेली असते. आणि पर्यायाने म्हणजे ती लांब पल्ल्यांच्या तोफा ज्या वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये ती विशेषतः रचना आपल्याला दिसून येते. मग ही या मोस्टली ज्या तोफा आहेत, तर ही बांगडी प्रकारची तोफ आहे आणि ती एकतर बांगडी किंवा ओतीव स्वरूपाची असेल, ही मात्र ही पूर्ण ओतीव आहे. तर या 3 तोफा, आता ओतीव तोफ म्हणजे काय, तर गडावरच तो कारखाना उभा राहायचा, गडावरच जे काय मेटल्स असतील त्यांचं कॉम्बिनेशन, मग ते मेल्ट करून आणि मग त्या साच्यामध्ये ती तोफ तयार करणं, कारण ती खालनं वर आणणं पॉसिबल नाही. तर अशा पद्धतीच्या या तोफा आहेत. पाया पडायला जाताना मी खूप कॉम्बिनेशन्स बघितले. पाया पडायला जाताना कोण वरती हात लावतं, कोण वरती खालती हात लावतं, कोण वरती खालती हात लावून ते ओलांडून जाते. तर ह्याचा मागचं जे आहे ते आपल्याला वरती गणपतीला हात लावायचा असतो आणि खालती जो कीर्तिमुख आहे त्याच्यावरती पाय ठेवून जायचा असतो. हे का बरं, तर जलंधर नावाचा एक कुठे राक्षस बोलतात, कुठे भक्त होता. तर असे वेगवेगळे रेफरन्सेस आपल्याला मिळतात पुराणांमध्ये. तर त्यांनी तप करून शंकरांना प्रसन्न केलं आणि त्यांना काय मागावं, तर त्यांना खूप भूक लागली होती त्यावेळेस. तर मला खायला द्या असं, म्हणजे मला खूप भूक येते की मला काहीतरी खायचंय. तर शंकरांनी त्यांना मी काय खाऊ असं त्यांनी विचारलं. तर ठीक आहे, शंकरांनी त्यांना सांगितलं की तू पायापासून स्वतःला खात जा. तर पायापासून ते स्वतःला खात गेले, ते इथपर्यंत आले. इथपर्यंत आल्यावरती त्यांचं असं झालं की आता मी काय खाऊ. तर शंकरांचं म्हणणं आलं की आता कलियुग सुरू होतोय, लोकांना पाप खूप सुरू होणार आहेत, त्रास सुरू होणार आहेत. तर तुम्ही माझ्या मंदिराच्या पायथ्याला थांबा आणि त्याच्यावरनं जे पण तुमच्या डोक्यावरून पाय देऊन जाईल त्यांचे पाप, त्यांचे टेन्शन वगैरे सगळं तुम्ही खाऊन घ्या. तर अशा रीत्या त्यांचं ते तिथे आपल्याला दिसतं हे. तर हे सांगण्यामागचं कारण काय की खाली जसं सर बोलले की कमानी टाके बोलतात, पण का बोलतात माहित नाही. तर आपल्या पुढच्या पिढीला आपण हे सगळं सांगणं खूप गरजेचं आहे की ज्याच्यातनं त्यांना हे की का बरं फक्त हे असं असतं हे सांगून आपल्या प्रथा वगैरे पुढे जाणार नाही. त्यासाठी हे सगळं आपल्याला लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. तरी पण तुम्ही असं काढू शकता. मला काय काढू मी माझा फोटो काढू का तुमचा? डन का? एक बार चेक करो. परत नाही काढणार, पण चेक करा फक्त. परत डिलीट करा. मला फक्त यायला थोबडं द्यायला लागतं बस. बरोबर रिकवर करते. हे पुढे पळतात लवकर. चला. काय आहे भुयार? अन्य घोटाळे हो. हे काहीतरी होतं बघा. या सगळ्यांनी एक एक पण समजून घ्या.
पूर्वज आपल्यापेक्षा 100 पावलं पुढे होते, आधुनिक होते. फक्त काय झालंय, आपण त्यांना तेवढं शोधलं नाही कधी. मग हा जो इथे हा संसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे, हा बहुधा, मी बहुधा म्हणतोय, नॉट 100% शुअर, हा बहुधा यादवांच्या काळात या वास्तूची निर्मिती म्हणजे कोरीव काम झालेलं असावं. त्याचं कारण सांगतो. हे जर इस्लामिक काळात झालं असतं तर याला कमानी स्वरूप आलं असतं. प्रवेशद्वारांना म्हणा, या दरवाजांना म्हणा किंवा खिडक्यांना म्हणा, एक कमानी स्वरूप आलं असतं. तसं काहीही दिसत नाहीये आणि सगळीकडे चौकोनी रचना आहे. जो काही खोदीव काम आहे म्हणजे अगदी खालपासून तुम्ही पाहिलं, देवड्या जरी पाहिल्या तरी त्या आहेत. फक्त 2 प्रवेशद्वार मात्र ती कशी आहेत, महिरपी नाही आहेत, कमानी आहेत. महिरपी ही मराठा स्थापत्याचं वैशिष्ट्य. जो आपण शिवाई दरवाजा शिवनेरीचा पाहतो आणि पहिल्या महादरवाजाची मधली कमान पाहतो, ते महिरपी आहेत. हे फक्त कमानी दरवाजा याला म्हणूया आपण. तर ते बहुधा बहामनी काळातील, ते बहुधा म्हणतोय, 100% शुअर नाही, त्या काळातलं असावं. पण हे मात्र हे त्यांच्याही अगोदर यादवांच्या काळातलं हे असावं असं याचं स्थापत्य सांगतंय. हे एकूण प्रत्येक वेळी जे हॅमर चिसलिंग जे काही झालेलं आहे त्याचे स्ट्रोक्स, त्या स्ट्रोक्स वरनं सुद्धा बऱ्याच गोष्टींचा पडताळा घेता येतो. तो खूप सखोल भाग आहे, त्याच्यावर नको जाऊयात आपण. या ज्या 2 रूम्स आहेत स्पेशली, या 2 रूम्स मध्ये इकडे आणि इकडे एक बैठक व्यवस्था किंवा रूम ऐसपैस राहण्यासाठीची हा आपण ॲझ्युम करू शकतो. पण आतल्या बाजूला मात्र जे आहे, इथे 2 आतमध्ये अजून खोल, साधारणतः 20-25 फूट खोल एवढे त्या रूम्स आहेत आणि इथे एक आहे. असे 3 आहेत. ही 3ही कोठार आहेत आणि स्पेशली 3ही धान्य कोठार आहेत. आता या 3 धान्य कोठार आणि त्याचा चिरेबंदीपणा, म्हणजे पूर्ण धान्य वाळवून वगैरे ऊन वगैरे देऊन झालं खाड्यावरचं की त्याच्यानंतर धान्य मग ते भरणार आहे. कारण त्या दाण्यातला जोपर्यंत आतला कण तो ड्राय होत नाही पूर्ण, तोपर्यंत धान्य आपण स्टोअर करत नाही. नाही तर आजकाल आहेच इंजेक्शन फोडून टाकायचं, ते सगळे उपाय सुरू झालेले आहेत. पण त्याच्यामुळेच वेगवेगळे विकार आपल्याला जोडू लागले. पण हे धान्य, या धान्याची राख त्यावेळेसच्या बरं का, आजही आपल्याला पाहायला मिळते आणि ही 2च किल्ल्यांवर पाहायला मिळते. आणि भाग्य असं की हे जुन्नर तालुक्याच्याच भाग्यामध्ये 2 किल्ले. एक आहे किल्ले जीवदल. जीवदलला कोण कोण जाऊन आलाय? खाली गेले होतात? हा, तुम्ही अजून नाही गेले. तर त्याची राख ब्रिटिशांनी जेव्हा 1818ला जे किल्ल्यांची वाट लावली, म्हणजे दारू कोठारं असतील, धान्य कोठारं असतील, जलसाठे असतील किंवा शिबंदीची घरटी असतील, किल्लेदाराचा वाडा असेल, सगळं उडून टाकलं त्यांनी, चौक्या वगैरे सगळ्या. तर त्याच्यामध्ये ही सगळी वासलात जी काही येथे लागलेली आणि त्याचबरोबर त्यांनी धान्य अक्षरशः जाळलंय आणि त्या जाळलेल्या धान्याची राख तुम्ही इथे या 3ही कोठारांमध्ये पाहू शकता.